नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। जय गजानन। केव्हा काय करावे व करू नये आज आपण ते ऐकणार आहोत। गरुड पुराणानुसार 1. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे। त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात। 2. दाराशी गाय आल्यास तिला पोळी, अन्न, गुळ न देता हाकलू नये, कारण गाय आपले दोष, संकट घेण्यासाठी येते। 3. आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे। पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते। 4. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस, मुके जनावरास पाणी देणे, पाजणे हे महत् पुण्य आहे। 5. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी, यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही। 6. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये। झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा। 7. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे। मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते। लक्ष्मी समुद्र कन्या आहे। लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे। 8. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कोणालाही देऊ नये। मीठ, पैसे, झाडू या वस्तू लक्ष्मी कारक आहेत आणि म्हणून आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये। 9. तसेच दूध, दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहे। त्या वस्तू सायंकाळी कुणासही देऊ नये, बाहेर काढू नये। 10. आपल्या घरातील देवरा बिना कलश स्थापना ठेवू नये। देवराजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी। नारळ सोडून कलशावर ठेवा, त्यात शेंडी ठेवावी, उजव्या बाजूला दीपक ठेवावा। 11. पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत। नंतर ते मुलं दुकान, शेती, व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत। काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये त्याच्या इच्छेशिवाय, कारण हा फार मोठा तडतडाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते। एकत्र कुटुंब पद्धत 12. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये। 13. घरातील वडीलधाऱ्यांना मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी। कुणी आपणास मदत केलेली विसरू नये, कुणाशीही कपट कारस्थानाने वागू नये। 14. महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी। थोड्या वेळाने करायचे काम आताच करून मोकळे व्हायचे। सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही। रोजचे गृहकर्तव्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते। 16. वरील पद्धतीने थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमाची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील हे उपाय खूप महत्त्वाचे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय गजानन माऊली भक्तांनो।